नमस्कार मित्रांनो, मातांनो आणि भगिनींनो, मी अनिल राठोड सावतकर तुमचा आपल्या शासन निर्णय या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, उद्यापासून जी आपली नवीन योजना महाराष्ट्र सरकारने आणली आहे, लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना, या योजनेसाठी मित्रांनो अर्ज भरावयास सुरुवात होणार आहे। मात्र अर्ज भरताना आपल्याला कुठकुठल्या कागदपत्रांची आवश्यकता यामध्ये लागणार आहे याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या YouTube चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रांनो शेअर करा। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की या योजनेसाठी आपल्याला कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे। म्हणून ही कागदपत्रे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर जमा करून तुमचा फॉर्म हा मित्रांनो भरून घ्या। मित्रांनो, या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म हा भरायचा आहे आणि या ऑनलाईन फॉर्मसाठी आपल्याला लाभार्थ्याचे आधार कार्ड हे मित्रांनो लागणार आहे। त्यासोबत मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो आपण ज्याला डोमेशियल म्हणतो ते, किंवा आपला जर जन्माचा दाखला असेल तरी मित्रांनो चालेल। त्यानंतर मित्रांनो सक्षम अधिकारी कुटुंब प्रमुखाचा दाखला म्हणजेच आपल्याला आपला जो मित्रांनो उत्पन्नाचा दाखला आहे हा काढायचा आहे आणि हा उत्पन्नाचा दाखला काढत असताना हा दाखला आपल्याला आपल्या कुटुंब प्रमुखाच्या नावाने हा मित्रांनो काढायचा आहे। त्यानंतर आपलं जे बँकेचं मित्रांनो जे पासबुक आहे, आपण ज्या लाभार्थ्याच्या नावाने अर्ज करणार आहोत त्या लाभार्थ्याचं मित्रांनो बँकेत खातं हे असायला हवं आणि त्या पासबुकच्या पहिल्या पानाची आपल्याला छायांकित प्रत ही मित्रांनो काढायची आहे आणि हे आपल्याला यासाठी लागणार आहे। त्यासोबत आपल्याला पासपोर्टचे फोटो हे या फॉर्मसाठी लागणार आहेत आणि त्यासोबतच रेशन कार्ड हे मित्रांनो आपल्याला यासाठी गरजेचं आहे। आणि आपण या सदर योजनेच्या अटी शर्ती मान्य करत आहोत असं हमीपत्र आपल्याला या सर्व कागदपत्रांसोबत आपल्या अर्जाला हे जोडायचं आहे आणि हे सर्व मित्रांनो झाल्यावर आपल्याला आपला हा अर्ज ऑनलाईन प्रविष्ट करायचा आहे। तर मित्रांनो हीच होती आपल्या लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना यासाठी मित्रांनो लागणारी कागदपत्र। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आपल्या अधिकाधिक माता भगिनींजवळ शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।